4 जूनला देशामध्ये काय होणार आहे याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे। कारण देशामध्ये नुकत्याच पार पडलेला लोकसभा मतदानाची मतमोजणी 4 तारखेला होणार आहे। मात्र आणखी महाराष्ट्रामध्ये दुसरी महत्त्वाची घटना सुरू होते। त्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुद्धा सुरू होत आहे। मी सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहे। या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून पत्र्याचं शेड सुद्धा मारलेलं आहे। झेंडे या ठिकाणी लागलेले आहेत। एकंदरीतच याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे की हे आंदोलन कशा पद्धतीचं झालंय आणि हे स्टेज जे दिसतंय तुम्हाला, हे स्टेज सुद्धा तुम्हाला ओळखीचे आहे। या स्टेजवर 4 तारखेला सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला वर जातील आणि त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की यावेळचं उपोषण अत्यंत कडक असणार आहे। या कडक शब्दातच त्यांचा इशारा सरकारसाठी आहे की ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत किंवा सरकारने आश्वासनं दिले आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे, नाहीतर वेगळ्या समस्येला सरकारला तोंड द्यावं लागेल, वेगळ्या कडक आंदोलनाला तोंड द्यावं लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आधीच दिलेला आहे। आंदोलनाची तयारी सुरू होते। अनेक लोक या ठिकाणी येत असतात, दिवसभर वेगवेगळ्या योजना होत असतात, वेगवेगळ्या प्लॅनिंग या ठिकाणी केल्या जात असतात। निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन 4 तारखेलाच का सुरू होत आहे, कारण 4 तारखेला मतमोजणी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज का पडते याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत खुद्द मनोज जरांगे पाटील आहेत। अपेक्षा करूया की ते अत्यंत मनमोकळे पद्धतीने आपल्याशी बोलतील। मनोज दादा, मला एक सांगा की 4 तारखेला मतमोजणी होते, त्यावेळेस पूर्ण देशाचं लक्ष त्या मतमोजणीकडे असेल। कुणाचं सरकार येणार आहे, कोण पडणार आहे, कोण जिंकणार आहे। त्याच दिवशी आंदोलन सुरू करण्याची तुम्ही एक हिम्मत करताय, डेअरिंग करताय, कारण त्या दिवशी सगळा मीडियाचा फोकस मतमोजणीवर असेल, सगळ्या लोकांचं लक्ष तिकडे असेल। तुम्हाला भीती नाही वाटत की आंदोलनाची सुरुवात आपण चुकीच्या दिवशी करतो? नाही, कारण मी प्रसिद्धीसाठी आंदोलन कधीच केलेलं नाही, करणार बी नाही। आणि यांच्या निकालात, यांच्या गोलालात आम्हाला आनंद नाही आहे भाऊ। आमच्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं झालंय। आम्हाला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे। हे निवडून आले काय आणि पडले काय, आम्हाला काय आनंद आहे त्याच्यात? आणि आनंद असण्याचं काही कारण पण नाही। त्यामुळे ही तारीख आम्ही 2-3 महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलेली, आज नाही केलेली। आणि काय त्यांचा निकाल असो नाही तर नसो याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं। आम्हाला आमच्या आरक्षणाशी गुलालाशी देणं घेणं। आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे, कोणी पडो कोणी निवडून येऊ, आपल्याला काय कोणाच्या पोस्टर टाकू नका, निवडून आले त्याची टाकू नका, पडा त्याची टाकू नका। कोणाला चांगलं म्हणायचं नाही, वाईट घेणं। आपलं ध्येय सगळं आरक्षणावर ठेवायचं। आपलं सगळा फोकस आरक्षणावर असला पाहिजे। आपले लेकरं मरायला लागलेत, आपले लेकरं नोकरीपासून वंचित राहायला लागले, आपल्या मराठा समाजाचे हाल व्हायला लागले। आपले आता विद्यार्थिनी यांचा मोठा आक्रोश आहे आरक्षणासाठी। ते कसं घ्यायचं यासाठी डोकं लावायचं। आपल्याला कोणाच्या पोस्ट टाकून कोणात सहभागी नाही व्हायचं। आपलं आंदोलन 4 जूनला आमरण उपोषण कठोर होणार आहे। आपलं आमरण उपोषण हे आपल्या लेकरांच्या न्यायासाठी, गोरगरीब मराठ्यांच्या भविष्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी 4 जूनला इकडे लक्ष द्यायचं। कोणाचा गुलाल फिलाल तिकडे जाऊ द्या। पण तुम्ही संविधानाला मानणार आहेत, कायद्याला मानणार आहेत आणि कायद्याच्या म्हणजे कायद्याच्याच पद्धतीने, लोकशाहीच्या पद्धतीने सरकार स्थापन करणार आहे। सरकारच आपल्याला आरक्षणाचा निर्णय घेणार आहे, तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं का म्हणता? काय कारण आहे की आता भरोसाच नाही राहिलेला कोणावर? पुढे 70 वर्षात काय दिले? 70 वर्ष त्यांच्या शपथी तेच बघितल्यात ना मुलांनी। 70-75 वर्षात तेच केलं ना। आणि आम्ही पण कायद्यानेच करतोय, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणेच आंदोलन करतोय। आम्ही सुद्धा आमरण उपोषण करतोय, पण त्यांचं सत्ता स्थापन होणार आहे त्यांच्या स्वार्थासाठी। आणि हे आंदोलन राहणारे लाखो करोडो मराठ्यांच्या न्यायासाठी, ते न्याय देण्यासाठी थोडं स्थापन होतं। आणि न्याय देण्यासाठी स्थापन झाले असते 70 वर्षात, मग ते काँग्रेस असू नये तर भाजप असो, कुणी असो, तर जनतेला एवढं तार पडायला थोडं लागलं असतं। आमच्या न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय, तो आम्ही करतो। पण आंदोलन करण्याची वेळ का आलेली आहे? कारण सरकारने तुम्हाला आश्वासन तर दिलेलं आहे, जगजाहीर दिलेलं आहे। टीव्ही समोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयऱ्यांचा कायदा असेल किंवा गुन्हे मागे घेण्याचा याच्याबद्दलची आश्वासनं दिलेली आहेत। आणि त्यांची सुद्धा मजबुरी दिसते आहे की आता निवडणूक आहे, मतमोजणी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये हे नेते सगळे इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यामध्ये ते बिझी असणार आहेत। पण तुम्ही त्यांना वेळ नाही देणार आहे। हे बघा, मी प्रामाणिक मनानं सांगतो, पहिल्यांदा आम्ही तेच म्हणत होतो, आत्ताही तेच म्हणतोय, मुख्यमंत्री आरक्षण मराठ्यांना देऊ शकते। त्याही वेळेस म्हणत होतो, आजही नाही। पण ह्या शब्दाला त्यांनी खरं भरायला पाहिजे हो।
लोकांच्या मनातून नाही उतरायला पाहिजे या शब्दाला. समाजाचा आजही त्यांच्यावरती विश्वास आहे की ते देऊ शकतात, पण याचा अर्थ असा नाही की 5-5 महिने लागायला लागले. आता आधी सूचना काढून सगळे सोयऱ्यांचे 5 महिने उलटून गेले. याच्यापेक्षा काय वेळ द्यायचा? सलग जर आंदोलन 10 महिने झालं सुरू आहे तर ही सरकारची एक प्रकारची हार आहे. त्यांच्या राज्यात इतकं दीर्घकाळ आंदोलन चालतंय आणि करोडो समाज रस्त्यावरती, ही प्रचंड मोठी हार आहे. त्यांना कसं जेवण जातंय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला माहीत नाही, मंत्रिमंडळाला, पण जेवणसुद्धा नाही जायला पाहिजे की करोडो समाज जर 10 महिन्यापासून रस्त्यावर आहे तर ही लय मोठी हार आहे सरकारची. आमचं चालू आहे, आम्ही तर घेणार आहे, बघूया किती दिवसात करते. सरकारशी काही संवाद झालाय का? सरकारकडून काही संवाद म्हणजे त्यांनी काही तुमच्याशी संवाद केलाय का, किंवा तुम्ही सरकारशी संवाद करायचा प्रयत्न करताय का? कारण कुठेतरी संवाद झाला पाहिजे. नाही, हे समाजाचं आंदोलन, सामाजिक आंदोलन, याला दारच नाहीत. आमचे दार का उघडे, यायचं का नाही त्यांनी ठरवायचं ना. सत्तेत आम्ही थोडे आहेत, सत्तेत ते आहेत. कोण एखादा मागणी करायला लागला समाज, जाण्याची जबाबदारी सरकारची. त्याला बोलवायचं म्हणल्यावर असं कसं जमल? त्यांचंच बारकाईनं लक्ष पाहिजे की आपल्या राज्यात कोणत्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत, काय मागणी आहे, शेतकऱ्यांची काय मागणी आहे, काय आक्रोश चाललाय, दुष्काळ कुठं पडलाय किंवा आरक्षणाची कुठं मागणी आहे, हे त्यांचं लक्ष असते आणि मग त्यांनी ते प्रश्न सोडवायचा असतो. सरकारने स्वतःहून तुमच्या संवाद केला पाहिजे. दया सरकारला चालली पाहिजे. माझ्याशी म्हणत नाही मी, कोणाचंही आंदोलन असू द्या, ती जबाबदारीच असते सरकारची की दया दाखवणं जबाबदारी त्यांची. कारण सरकार म्हणून राज्याची जबाबदारी त्यांच्यावरती. जनता काय मागते त्यांचे प्रश्न सोडवून जबाबदारी त्यांची. म्हणजे लोकांनीच बसायचं आणि लोकांनीच त्यांना बोलवायचं, मग तर ते हुकुमशाहीच बरी होती. त्यांना यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय, घटनेने दिलेला अधिकाराप्रमाणे आम्ही आंदोलन करतोय आणि ते सुरू आहे, 4 जूनपासून सुरू आहे. पाटील साहेब, तुम्ही सतत या आंदोलनाच्या बाबतीत हे म्हणताय की अत्यंत कडक आंदोलन होणार आहे, कडक उपोषण होणार आहे. कडक म्हणजे नेमकं काय आहे? कारण तुमचे मागच्या उपोषणं बघितले आम्ही, समाज स्वतः या ठिकाणी रडतो तुमची परिस्थिती बघता, तुम्हाला आंदोलन सोडायला समाज भाग पाडतं. कडक म्हणजे नेमकं काय वेगळं? अन्न पाणी सोडणं सोप्या गोष्टी नाहीत ना, या सोप्या गोष्टी नाही आहेत. कारण शरीरात काहीच राहत नाही. शरीर कसलंच माणसाला 2-3 दिवसाच्या नंतर साथ देत नाही, कसलंच. जो करतो त्यालाच माहिती, त्यांनाच जाऊन विचारा साथ देतोय का नाही शरीर. परंतु समाजाला जास्तीचं दुःख होऊ नये म्हणून ते चेहऱ्यावर दाखवता येत नाही. नसता 2-3 दिवसाच्या नंतरच 4-5 तळ दिसायला सुरुवात होती माणसा. इतके भयान उद्रेक झाल्यासारखा शरीरात जाळ झाल्यासारखा होतो. ती सोपी गोष्ट नाही येत ना. त्यामुळे ते कठोर पाणी सोडणं उपोषणात हे सोपं नाही. परंतु 4 तारखेचं तुमचं उपोषण सुरू झालं, ते कधीपर्यंत चालेल? काही तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिलं? आम्हाला आरक्षण पाहिजे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा पाहिजे ना. तुम्ही काय म्हणले होते, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करायला आधार लागतो. त्यावेळेस 16,000 नोंदी होत्या, आता 57 लाख आहेत. किती आधार पाहिजे आणखीन तुम्हाला? मराठा आणि कुणबी एक सिद्ध नेमकं करणार कसं आहे हे तरी आम्हाला सरकारने एकदा इथे सांग. आम्ही म्हणतोय मराठा आणि कुणबी एकच आहे, तुम्ही नाही म्हणताय. तुम्ही नाही कशावर म्हणताय हे तरी सांगा. आम्ही हाईत कशावर हे सांगतो. नेमकं तुमचा निकष काय आहे सिद्ध करण्याचा? तुम्ही माणूस आहे मी माणूस नाही असं कशावर ठरवताय तुम्ही? सिद्ध तरी करून दाखवा. मी माणूस आहे तुम्ही नाही, किंवा तुम्ही माणूस आहे मी नाही. एकाला माणूस म्हणता हाईन, एकाला नाही म्हणता. कशाने सिद्ध केलं? निकष काय लावलाय तुम्ही? ह्यो माणूस नाही म्हणायचं, तेच बघायचं आम्हाला. मराठा आणि कुणबी नाही, नेमका निकषच काय आहे ते तरी आम्हाला एकदा सांगा. तुमचा निकष काय? साधं सांगितलं ना मी तुम्हाला, माणूस माणूस आहे ना. म्हणजे तुम्हाला सरकार म्हणतोय तू माणूस आहे आणि मला म्हणतोय तू माणूस नाही म्हणजे काय? किंवा मला म्हणतोय माणूस आहे तू आणि ह्यो माणूस नाही. अरे यार, काय निकष लावले दोघात सांगा तरी आम्हाला. मराठा आणि कुणबी एक नाही हे सिद्ध कशावरून केलं हे सांगा एकदा आम्हाला. पण तुमच्या मागण्या सुद्धा सतत बदलत जातात असा सुद्धा आरोप तुमच्याकडे होतो. तुम्ही मागणीवर ठाम राहत नाही. पुढे बदलली कोणची? कोण म्हणतोय तो? ते लिहिणारे फेसबुकवरचे डबडे सोडून देते भंगार. यांना कामच नाहीत. मराठ्याच्या नावाने अकाउंट ओपन केले तर टाकी देत. कोणत्या पक्षाचा मराठा असू द्या, आंदोलनाच्या विरोधात बोलतच नाही. कारण त्याला माहिती आहे त्याच्या लेकराचं कल्याण होणार आहे. हा, त्याच्यासाठी लढतोय मी. मग तो भाजप असू द्या, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, कोणी असू द्या, मनसे, काय असं तेवढे पक्ष असू दे, सगळ्या मराठ्यांना वाटतं आमच्या लेकराचं कल्याण होणार आहे याच्यात. ते बोलत नाही, पण मराठ्याच्या नावाने अकाउंट खोलले आम्ही. लई सर्च केलंय ते.
आमच्या दविले पोट्टे हुशार येतं ते रात्रभर चाफत ते हे कोण होता आणि ते तिसरंच निघालं गाचपानं कोणीतरी हे दुसरेच येत मराठ्याच्या नावाने फेकीत येत काड्या. पण तुमच्याबद्दल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्या तरुणाला पकडून नंतर मारहाण करण्यात आली तुमच्या समर्थकांनी असा आरोप केला जातो. ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? मला नाही होय माहीत नाही. मला माहीत नाही. मला कोणी सांगितलं नाही. ते पोरा चालू असते काय एवढं गाव लेवलवर चालू असतंय. त्याला काय वेगळा रंग द्यायची आपल्याला गरज द्यायची चालूच असते. त्याचं एकमेकाला बोलतेत खवळतेत दुसऱ्या दिवशी परत चहा पितेत एका जागेत ते काय प्रेमात चालू असतं. पाटील साहेब तुमच्या आरोग्याबद्दल याआधी सुद्धा मी बातम्या केलेल्या आहेत की तुमचे शरीर आता उपोषणासाठी तयार नाही असं डॉक्टर स्वतः सांगतायत. तुमच्या किडण्यांचे प्रॉब्लेम आहेत तुमचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला हे आंदोलन झेपेल हे उपोषण? समाज मोठा शरीर काय होतंय शरीराला लक्ष नाही द्यायचं. करोडो शरीरांचं काय करोडो लेकरांच्या भावना काय. मराठ्यांचे लेकरं आक्रोश कशासाठी करते. आईबापांनी कष्ट कशासाठी केले. कोणत्या शेतकरी मराठ्यांना माझ्या वाटतं की त्याचं पोरगं नोकरीला लागू नये उच्च शिक्षण घेऊ नये. कोणचा असा राज्यात मराठा आहे शेतमजूर मराठा की त्याला वाटत नाही माझं लेकरू लागावं. कोणचा ऊस तोडणारा मराठा आहे की त्याला वाटत नाही माझं लेकरू नाही लागावं. का त्याने स्वप्न बघू नये. कोण आमच्या रिक्षा चालक मायबाप मराठ्यांनी त्याला वाटत नाही का मी रिक्षा हाणलाय माझं पोरगं नोकरीला लागावं. कोणाला वाटत नाही. हमाली करणाऱ्या मराठ्यांना माझ्या वाटत नाही की त्याचं लेकरू नोकरीला लागावं. माथाडी कामगारातल्या मराठ्यांना वाटत नाही का. डबेवाल्या मराठ्यांना टेम्पो हाणणारे मराठी ट्रक हाणणारे मराठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांना रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांना वाटत नाही का माझं लेकरू लागावं. एसटी ड्रायव्हर असणारा माझा मराठा पोलीस भरतीत असणारा मराठा सगळ्या नोकऱ्यात असणारा मराठा कोणत्या मराठ्यांना वाटत नाही. राजकारण्या मराठ्यांना वाटत नाही का माझं लेकरू मोठं कोणी स्वप्न नाही बघितलं. ते स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावणार. त्यांच्या लेकरं मोठे झाले पाहिजे त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी मी माझ्या शरीराची चिंता करणार नाही. माझ्या करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघणार आणि ते आरक्षण कसं मिळतं याची मला चिंता लागलेली की मी ते मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार. पण तुम्हाला सरकार तुमच्या जीविताची काळजी सरकार घेईलच कारण उपोषणाच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्हाला उपचार देण्यासाठी जबरदस्ती होऊ शकते. मागच्या वेळेस जसं झालं तसं होणे शक्यता आहे. ती भानगडीत पडूच नाही. आता झालं गेलं सोडून द्यावा ते नाही. आता त्याला फड्यात पडू नये लय शहाणपणा करू नये सत्तेच्या जीवावर. आता लय अवघड होत असते. कारण तुम्ही बळच जर धोपट्या घालायला लागले तर ते समाज कोणचा असो मराठा असो किंवा कोणी असो त्याची सुद्धा शक्ती जागी होत असते. तुम्ही जर वेळोवेळी त्याच्यावर धोपट्या घालायला लागला तुमच्या हातात सत्ता दिली म्हणून तुमच्या हातात पदं आले म्हणून तर शेवटी समाज त्याचा सुद्धा स्वाभिमान जागा होतो त्याचीही शक्ती जागा होती. त्याला नाविलाजानं प्रतिकार करावाच लागतो. आणि हे होतं मराठा आहे मग हे ध्यानात राहू द्या. एक शेवटचा प्रश्न विचारतो. विरोधक असाही आरोप करतात की समाज तुमच्यासोबत तेवढ्या मोठ्या प्रमाणात आता या आंदोलनात राहणार नाही अशा पद्धतीची टीका करतात. तुमच्या तर सभा आंदोलनं कंटिन्यू चालूच आहेत सगळीकडे. मी त्यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे. मला काय करायचं. कोण कोणाच्या मागं आहे का नाही. मी तर लढतोय ना. मी तर समाजाच्या मागं आहे ना. मी तर समाजाच्या मागे समाज माया मागं राहू नाही राहू मी समाजाला मायबाप मानलेला. पक्ष फिक्ष खड्ड्यात गेले ते. मी तर समाजाच्या मागं ठाम आहे ना. मला किती अडचणी आणल्या तरी किती संकट उभा केलं सरकारनं माझ्या पुढं मी आहे ना. तो म्हणतोय म्हणजे समाज नाही म्हणा तू बाळा नीट राह तो तांगा पलटी होऊन जर तू नाव मला माहीत झालं. मराठी काय झालेत हे 3% सोडूनच दिले आम्ही. हे 12 शिंदे असल्यासारखे 100% मराठ्यांपैकी 97% मराठी गोरगरीब आम्ही घेऊन येतो. हे 3% सोडूनच दिलेले आहेत आम्ही. हे पिलावर घुसणारच इकडे तिकडं आम्हाला देणं घेणंच नाही यांचं. हे नुसते मी गोरगरीब मराठ्यांसाठी काम करतोय म्हणून माझ्या मागे किती संकट उभा केले साहेब. आज सांगायला नाही पाहिजे पण एवढे संकटाला सामोरं जायची वेळ आली मला तरी मी हटत नाही. खानदानी शेतकऱ्याचं पोरगं आणि खानदानी मराठ्याचं आहे हटत शकत नाही मी. एवढे संकट उभा केलेत यासाठी माझ्याच मागं आहे. केशीसह माझ्याच मागं लावल्या माझ्या समाजाच्या बी मागं लावल्या. हल्ले करतात आमच्यावर. आमचे लोक फोडी देत. त्यांना पत्रकार परिषदा घेऊन आमच्यावर आरोप करायला लावते इतके. आता तर नवीन उकरून आणलं आमचं ते पुण्याचे केसेस. घेणं नाही देणं नाही काही घेणं नाही का. तुम्हाला माहिती आहे का ते काय मॅटर आहे. मग काय माहित आहे का कशाला उकरून काढतं सरकार हे. कुणाला तरी पत्रकार परिषद घ्यायला लावायचे मग त्याने त्याच्यावर केस येईन आमकच येईन तमकच येईन.
म्हणजे काहीतरी कुठं 13-14 वर्षापूर्वीचं आत्ताशी काढले. म्हणजे बघा हा, किती आळड्या भारी आहे. मी जबाबदारी नाही शब्द बोलतोय आयबीएन लोकमतवरती. 13-14 वर्ष झोपले होते मग तुम्ही. तुम्हाला मी कुठंच गाठाना म्हणून मला त्याच्यात गाठवायचे. अरे मी भेट नाही, मी तिथं खडी फुडी मराठीशी नाही गद्दारी करीत. मी तुम्हाला सोडित नाही. मी सरकार तुमचा बाप बी आला तरी मी तुम्हाला सोडित नाही आरक्षण घेतल्याशिवाय. तर मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही माझ्या नादी लागूच नका. शहाणे असतात गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा, सोयीला लावा. तुम्ही ह्या लफड्यात पडूच नका. तुम्हाला यश येणारच नाही, मी येऊ बी देणार नाही. कारण मी इमानदारीने लढतो. मी साधा माणूस आहे. म्हणून मला हे असं घेणार तुम्ही ज्यात माझा संमतच नाही ती उकरून काढले तुम्ही 13-14 वर्षापूर्वीच. काय सरकार आहे. अरे तू तुमच्या जिंदगीवर यार. नवीन काय सुरू आणलंय परत आता ह्या 4-5 दिवसात. आमचेच 2-4 वाचकाने फोडिलेत आणि रेट ठोलाय 5,000 ते 50,000. मी केव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो. माझ्या गावाला माहिती अंतरवले नाव मुद्दाम घेत नाही कारण गावकऱ्याला नाव माहिती. 4-5 दिवसात सरकार नवीन डावर असला. एक सही करायची. सही याच्यासाठी की आंदोलन बंद करा आमच्या गावात. पुढं घातलंय मराठेच. बघा पुढं मराठेच आहे. एक बी इतर समाजाचा माणूस सही करायला तयार नाही गावात. एक बी. अरे आता मी इतका कलाकार आहे मग आता पण आता काही मला पथ्य पाळायला लागतात. तुला काही अक्कल आहे का. करोडो मराठ्यांच्या लेकरांचं पाप डोक्यावर घ्यायला लागला. तो 2-3 लेकरं सुखी राहते. तुला देते पैसे सरकार किंवा काय आम्हीच दाखवू. तुला काही अक्कल आहे का. एवढा तळतळाट करोडो लेकराचा घेतला ना. तू जाशील पैशाच्या जीवावर लेकरं सुखी व्हायला का वाकडे होते. तुला माहीत बी नाही व्हायचंय. तुला काही डोक्याचा भाग फेक ऐक नाही. गोळ्या औषध इकले ना मग का शेण खातो का. अक्कल तर पाहिजे थोडीफार. आपण काय करतोय पैसे कमवायसाठी. तो हे लेकरं सुखात ठेवायसाठी करोडो मराठ्यांच्या लेकराचा वाटोळा करायला निघाला का. मराठ्याचाच माणूस मराठ्यांच्याच आंदोलन मोडायला निघाला. काय पिलावळ जन्मली. छत्रपतींच्या काळातले तरी ते फुटीर ते गद्दार असे नसतील. इतक्या टोकाला गेलेले. इतक्या टोकाला चाललास पैशासाठी. रेट ठुलेत 5 लाख ते 15 लाख. म्हणजे माया बाजूच्या फोडायला 5 लाख ते 15 लाख. 5 दिवसापूर्वी सांगतो बरं का. आत्ताच नवीन हे लफडं आता 4-5 दिवसात माया बाजूच्या फोडायला रेट हे 5 लाख ते 15 लाख. आणि जेव्हा आंदोलन बंद करायसाठी सही देईन 5 लाख ते समजा माणूस बघू 5,000 ते 50,000 म्हणजे अंदाजा भाव समजा जसं ताकदीचं असेल तसं. काय बिया येऊन वागायला लागलास. अरे तुला ही जागा नाही. हा समाज तिळतिळ मरायला लागलाय. जीव तुटायला लागलाय त्याचा. समाजाचा जीव तुटतोय. तिळतिळ जीव तुटतोय का आमच्या लेकराला कधी आरक्षण नाही. आणि तू मराठ्याचा असून उलट शाबासकी द्यावं लागेल यांना. हो बाकीच्यांना की कोणीच तयार नाही. ग्रामपंचायतला सुद्धा सांगितलंय ठराव घ्या आंदोलन बंद करायला. ते म्हणले राजकारण सोडून देतो आम्ही. त्याला म्हणतात खानदानी अवलाद. राजकारण सोडून देतो म्हणले गरज नाही आम्हाला. ते फेकून देतो आम्ही सगळं. पण नाही सह्या नाही करीत आणि ठराव बी नाही घेत. काय सरकार करून घेणारा काय पायदास. लाज वाटत आम्हाला तो मराठा म्हणायची. तर पाटील आता हे सगळं झालेलं आहे. सरकार करायच्या मानसिकतेत आहे. सरकारने आधी सुद्धा जाहीर केलेलं आहे. एक शेवटची पंचलाईन तुम्ही असं सांगू शकता की सरकारने काय करायला पाहिजे हे आंदोलन थांबू शकतं. नाही ते सांगतो ते सुद्धा. पण हेही माझं आणखीन एक सांगणं गरजेचं आहे सरकारला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्याचे 2 मंत्री आहेत त्याच्यात ह्या कालच्या मॅटरमध्ये. हे 10 लाख बी सह्या घेतल्या ना नाही थांबित आंदोलन. मी गद्दारी बी होत नाही आणि कोणा टप्पर बी नाही ते बंद करायची. 10 लाख बी सह्या घेतल्या ना. गावाचा विषय सोडा करतच नाही कुणी. पण तुम्ही 10 लाख बी सह्या आणलं तर मी आंदोलन बंद नाही करत. मराठ्याला आरक्षण मिळतं. पण करणाऱ्याचं नाव मी का सांगत नाही. मला तू निघालास करोडो मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर जाळ फेकायला. त्यांच्या नरड्यात तू रोग वतायला निघालास. औषध वतायला. आमची इच्छा नाही. कारण मी हे नाव पुऱ्या गावाला माहिती. ते कोण येते पुऱ्या गावाला माहिती. मी जर असं अंदाजे बोललो तर गावाला प्रश्न पडून नेमकं कोण असं गावाला माहिती ते कोण येते. कालपासून फिरतोय तो. परवा दिवसापासून फिरतोय. पाटानेच काय हिंडतोय. मग रस्ते बघतो का करून काही आंदोलनात खोडी करून पळून जायचे बी. काही डावरासला का काय किंवा आमचे लोक आता मराठ्यांचे येणार आहेत 4 तारखेला. मग काय त्यांनी काही षडयंत्र रचले का काय की बहुतेक की गाड्या इकडं लावले की लावू नका म्हणायचा. त्रास द्यायचा. मुद्दाम दारू पिऊन लोक मध्ये घालवायचे. असं काय करतो का किंवा करून आणतो का कोण. आता पैशाचा जोर सरकारचं दडपण असं वरून पैसे घेतले
चाल काम कर नाही मध्ये टाकू असं काहीतरी दिसतंय. याच्यासाठी जातीशी गद्दारीने करायची. स्वतःचे लेकरं अडचणीत येत नसते. सुखाने काय कष्ट कर आणि तो लेकर सुखाने ठेव ना. असल्याच्या तो लेकर सुखी नाही राहणार. एकदा जर मराठ्याला माहीत झालं ना बिराडच आवरलं. हे सत्य सांगतोय मी, तळमळीनं सांगतोय, तळतळीनं सांगतोय. तो कशाला पाटाने फिरवतो, तो कशाला रस्ते बघतो, तो कशाला एकुटाने करतो. परत काहीतरी करून घेणार. एखाद्याला गाड्या इकडे कम लावल्या म्हणून काहीतरी कुरापत काढायला लावणार. म्हणजे आंदोलन मोडायला मराठ्याचाच आणि आंदोलन मराठ्याच आणि ते बी पैशासाठी. काय पैदा झाला मला. तुम्ही इतके फितूर आवलात त्यावेळेस बी नव्हती. हे लय खेदनं म्हणायची वेळ आली माझ्यावर. हा पण आम्हाला जाळ नाही फेकायचा कोणावरती म्हणून आम्ही नाव घेणार गावकरी कुणीच. सगळ्या गावकऱ्याला नाव माहिती. कारण त्याच्या त्या मोबाईलवर बोललेल्या क्लिप सुद्धा ज्यांनी त्यांनी सांभाळून ठेवल्या. हो पण आम्ही जाळ फेकणारे आवलाद नाहीत. कारण तू जरी लेकराचं वाटोळं करायला निघाला करोडो मराठीत आम्हाला तुझ्या लेकराला वाटोळं करणारी आवलाद आमची नाही आहे म्हणून करत नाही. हे सत्य आहे. गावाला माहिती हे कोण करतंय. काय सरकारचं ऐकतो रे. आता सरकारला एकच पर्याय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यायची. मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करायचा. ही मागणी पूर्वीची बदललेली फिदळलेली नाही. हे द्यायचं. उगाच मराठ्याच्या नादाला लागू नका. आता थोडी फजित झाली पुढं लई होईल. आम्हाला राजकारणात जायचं नाही. माझी इच्छा नाही. मला त्या वाटेवर ढकलू नका. आणि माझ्या समाजाचं राजकारणात शिकायचं संबंध नाही. आमचं ठरल्याप्रमाणे सगळं जे काय ठरलंय केसेस मागं घ्यायचं, हैदराबादचं गॅजेट हे सगळं द्या. आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्ही जर नाही दिलं ना रे बाबा 288 उमेदवार महाराष्ट्रात उभा केलेच म्हणून समजायचं सगळ्या जाती धर्माचे. तुमचं कार्यक्रमच लावतो. आम्हाला सोडीतच नाही. त्याच्यापेक्षा गोडी गुलाबीनं या कसं आंदोलन हाताळायचं हे बघा. काड्या करायचं बंद करा. याच्यात गुतीनं त्याच्यात गुतीनं मी कशात गुतत नाही. भेट नाही तुम्हाला. तुम्ही यासाठीच गुता. जुन्या केशी आणा, कशाच्या आणा. लाजा वाटल्यासारख्या कामं करत नाहीत. काही बी कुठं लोकच काय फुडी देत आमचे 2-4 त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावते. कशाला चाळे करता. येणे नाही. मी नाही हटणार. तुम्हाला दिमागचा अनुभव आहे का गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब. तुम्ही जर ऐकत असलात ना मला माहित तुम्ही ऐका. काड्या करूच नका. तुम्ही मागं फोडून बघितले की नाही. पत्रकार परिषदा घेऊन बघितल्या की नाही. मी हटत नाही. माझा समाज हटत नाही. कोणी जर मत असतं आंदोलनाचं माग कोण नाही तर आम्हाला माहिती आमच्या माग कोणी. तुम्हाला काय सांगायची गरज नाही आम्हाला. हा सगळे पक्ष आम्ही पायाखाली तुडितो. काही गरज नाही आम्हाला ते. आमचा गोरगरीब करोडो मराठा समाज ज्याला किंमत नव्हती ना तुमच्यापाशी त्या माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आली. स्वाभिमानी माझा जागा झाला आणि माझ्या मराठ्याचा झाला. किंमतच नव्हती आमच्या गोरगरीब करोडांना. आता महाराष्ट्रात येऊन राहावं लागलं नाही तिकडे साहेबाला. लोकसभेमध्ये उपद्रव मूल्य मराठ्यांचं कळालेलं आहे. जसं तुम्ही आता वक्तव्य करताय मराठा समाजाशिवाय राजकारणात पर्याय नाही. माझ्या मराठा समाजाला किंमतच देत नव्हती. गरीबाली कुणी गिनतीच धरत नव्हती. माझ्या गोरगरीब मराठ्याला स्वाभिमान नाही. त्याला इज्जत नाही. त्याला किंमत नाही. किंमतच देत नव्हती. वाढीक नाही माझ्या गोरगरीब मराठ्याची किंमत. माझ्या गोरगरीब मराठ्याची किंमत वाढली. मताला सुद्धा त्याला विचारायला लागले. चपला सगळं पाय पडत येतात आज त्याच्या. दुसरी किंमत वाढली त्याच्या मताला लय भ्यायला लागले. हा आणि तिसरी किंमत आता मराठ्यांची अशी करणारी मी गोरगरिबाची. जर का त्यांना आरक्षण नाही दिलं की तो गोरगरीब सत्यात घातलाच म्हणून समजायचा. म्हणजे श्रीमंत खाली गरीबालीच्याला जावं लागणार आहे तेवढी सही करता का. हा गरीबालीच्याला जाणार तेवढी सही करता का. मग ऊस जरी थोडी तासला देऊ तरी तिथं जावं लागणार यांना तेवढं सांगता गो सही करायचं. एवढी किंमत माझ्या गोरगरीब मराठ्याला आणणार आहे मी करोडो मराठ्याला. आणि आणलेली. आणि हेच त्यांना खपत नाही म्हणून खोटे नाटे करतात माझ्यावरती. मी कायद्याचा न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून त्या दिवशी गेलो. मी बार यायला मोकळा नाही. हा मी सन्मान करतो म्हणून गेलो की नको. आणि मी कोणाला सांगितलं सुद्धा नाही. कारण न्यायालयासमोर गर्दी होता कामा नये. माझा मराठा समाज माझ्यावर खोटे आरोप केलेला सहन नाही करत. म्हणलं नको तिथं गर्दी व्हायला. मी कोणाला पण नाही सांगितलं. पण तुम्ही लोकसभेमध्ये मराठ्यांची किंमत काय हे जगाला दाखवून दिलं. त्यापेक्षा जास्त किंमत तुम्हाला समोर दाखवायला मराठ्यांची 288 उमेदवार तुम्ही जाहीर करताय विधानसभेमध्ये. दाखवायची गरजच नाही पडणार. जर सरकारने आता ह्यावेळेस जर चूक केली आमरण उपोषणात जर आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर किंमत दाखवायची गरजच नाही. मराठे स्वतःचेच निवडून आणणारे. ह्या बारी नाही. मराठा निवडणूक कशी असते पुरा शिकून घेतलंय. म्हणजे शेवटचा युद्धातला डाव काय असतो हे असतो गुरुजवळ. आणि तो शेवटी सांगतो हरायच्या टायमाला आता तुला ह्यो वार करायला लागतो तर युद्ध जिंकतो आपण. तसं आम्ही पहिल्यांदाच राजकारणात येत मराठी गोरगरीब. आणि आम्हाला शेवटचा निवडणुकीचा डाव कळालाय काय असतो. शेवटचा निवडणुकीचा अंतिम डाव म्हणजे काय. आणि हे तो डाव शिकायला 30-30 वर्ष जातात. ते ब्रह्मास्त्र जपून ठेवलंय. पहिल्या कप्प्यातच कळलं आम्हाला. याच्यातच शिकून गेले मराठी.
ते शेवटचं राजकारणातला डाव काय. आम्ही यातच शिकून गेलो, त्याला 30-30 वर्ष लागली शिकायला. निवडणुकीत शेवटचं आसरं काय आहे बा हे कळून गेलं. त्याच्यामुळे आम्हाला काही किमतीची गरज नाही. मराठी कोणचं मतदान कुठून आणायचं, त्या दिवशी कुठं जायचं नाही, लग्न काढायचे नाही, जत्राला जायचं नाही, देवाच्या दर्शनाला जायचं नाही. पण ते अस्त्र आता ते राखीव ठेवलेलं आहे तुम्ही. हा मग आता काय सगळं शिकलो तर आम्ही म्हणतो तर तुम्हाला. हे बघा काही काय करतात आयडिया, आपलं मतदान बाहेर पडते त्यांचं आणते, ते मराठ्याला कळलं. काही लोक तीर्थयात्रेला पडते त्यांचं इथं ठेवतात. आता आम्हाला ते कळलं आपलं तीर्थयात्रेला नाही जायचं, जत्राला नाही जायचं, बाजाराला नाही जायचं, त्यावेळेस संडास आली तरी करायची नाही दिवस. हा पण मतदान केंद्रापाशीच बसून राहायचं सगळ्यांनी. बैल सुद्धा सोडायला नाही जायचं, कारण बैल जर पळाला नाही सापडा लवकर तर मतदान होकर. हा कोण काय वाटीत आहे, कसं काय आयडिया करतात, किती पोलिस कुठं पठीत ते, मग ते दडपणार काय होतं. पोलीस याचा पूर्ण अभ्यासच केलाय तुम्ही. म्हणजे शेवटचं आसरत निवडणुकीतलं कळलंय आम्हाला काय बा. म्हणजे कोणत्या गावावर कोल्हे पोलिस पाडल्यावर कसं दडपण येतंय, काय होतंय. त्यामुळे लोक सगळे शिकून गेले. आता पोलीस आले तरी भ्यायचं नाही, तरी मतदानात जायचं. हे लोक शिकले. आता त्या दिवशी कुठंच जायचं नाही बा. यश मिळायचं 100% मतदान करायचं. आपण जर नोकरीला गेलेलो असलो कुठं बाहेर, मतदानाला आपल्या गावातच यायचं. ऊस तोडायला गेलो असलो तरी मतदानाला गावातच यायचं. सगळे मराठे लोक विधानसभेमध्ये जर समजा एक छताखाली आले, सरकार बनणं काय अवघड नाही. मराठीच काय, आम्ही सगळेच येतं. मराठा आहे, दलित आहे, मुस्लिम आहे, लिंगायत आहे, 12 बोलीतदार आहे. हा पाठिंबा तुम्हाला भेटणार. पाठिंब्याचं काय समज का, आम्ही कापा कपो भरांदा व्हाय नाही. एक उपमुख्यमंत्री सगळ्याचा. आमचं काय चाललंय, ज्याच्या जातीचा प्रश्न तो सोडीत, सगळ्या जातील एक उपमुख्यमंत्री. चला त्याला फटाकावर. उपमुख्यमंत्री किती जरी झाले तर समाजाला वाटतंय की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. तुम्ही मुख्यमंत्रीपदी बघण्यासाठी समाज तुमचा आसुसलेला आहे. तुम्ही समाजाच्या शब्दा पुढे जात नाही, हे वारंवार सांगता. मग आता समाजाची मागणी पण तुम्हाला मान्य करावं लागेल. मुख्यमंत्री जर समाज तुम्हाला बनवत असेल तर तुम्ही ते का मान्य नाही करत. नाही, समाजाच्या कामासाठी मी त्यांच्या पुढे जात नाही. त्यांचं काम करणार काय. मुख्यमंत्री बनून काम करा. लालसा खूप बेकार असते, पदाची पैशाची लालसा खूप बेकार असते. एकदा माणूस लालशी बनला ना समाजापासून तुटतो. मला लालशी नाही बनायचं. हे समाजाला सांगणारे ही दगड आहे, हानो शिक्का खपा खप. आणि ते मग कसा देत नाही ती जबाबदारी माझी. तुम्ही राजकारणात जाणार नाही. ते कसं निवडून दिलेला. शेवटी समाजानं फारच प्रेशर जर आणलं नाही की तुम्ही मुख्यमंत्रीसाठी तयार व्हा. नाहीच. मी फक्त हे कसं करत नाही ही जबाबदारी मग यांच्या मुंडकर पाहिजे जाईन नाही. मी कर ते गरीबाचे काम कचाकच. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवलं. आणि मी दुसरं वेगळं ठेवणार आहे. आता वेगळं ठेवणार. तुम्ही बघा ना, मग हे कसे कामं करीत नाहीत ना. पण असं म्हणायला हरकत आहे की आता विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर सरकार कसं बनावं हे मनोज जरांगे पाटलाच्या हातात असेल. मराठा समाजाच्या, चला तुम्हाला आवडत नाही तुमचं नाव घ्यायचं, मराठा समाजाच्या हातात असेल. सगळ्याच जातीच्या, मुस्लिम, दलित, मराठा, आम्ही तिघं चौघं बी एकत्र आलो तरी यांचा कुप्पाच वाजला. उचल 40,000 देतो का 45,000 देतो, हे म्हणते चल मी येतो यापर्यंत ऊस तोडायला. कारण इकडे काहीच नाही मतदान. आता जे प्रस्थापित नेते ऊस तोडायला जाते, मग कुठे जाते ना, मग कुठे जाते त्यांच्या बंगल्यात. तर आता मग आमचा आमदार राहिलो त्याला जावं लागेल ना, ते राहायला तेच राहतो. मग त्याला कुठे जाईल, तिकडे जावं लागेल ना. इथं काही ठुत नाही आमच्या, आम्ही खाऊन देत नाही यांना. भ्रष्टाचार करायला हातात नाही घालून देते यांचं लफडं सगळं बाहेर. प्रस्थापित नेत्यांबद्दल एवढा राग का? काय केलं तर माझ्या जातीन 70-75 वर्षात रे बाबा असणार आरक्षण कमी नाही दिलं रे. काय केलं आम्ही? आम्हाला जातीवादी म्हणता, कोणी केला जातीवाद? आम्ही आमच्या हक्काचं 200 वर्षापूर्वीचं आरक्षण मागतोय आणि तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. आम्ही शांततेत बसलो इथं, मोर्चे कोणी काढले आमच्या विरोधात? आम्हाला जातीवादी म्हणता तुम्ही? म्हणजे मोर्चे तुम्ही काढायचे, सभा तुम्ही घ्यायचे, हातापाय तुम्ही तोडीत म्हणायचं. मग आणि मी त्याला प्रत्युत्तर दिलं मग मी जातीवादी, आणि नाही उत्तर दिलं की मग चांगला. ही कोणची भावना आहे तुमची? म्हणजे तुम्हाला वाटतं का गुलामीच करावं मराठ्याने हमेशा? तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर दिलं की लगेच आम्ही जातीवादी. आमचं स्वत संरक्षण करायचं नाही का आम्ही? माझा जात जागी झाली ना, तुमच्या मनगटात रक्त आहे, यांच्यात काय भुसकट भरलेलं आहे का? प्रत्युत्तर. अरे बाबा तुम्ही प्रश्न विचारला, मी शांततेत आंदोलन केलं, तुम्ही मोर्चे काढले, मी त्याचं प्रत्युत्तर दिलं, मग जातीवादी झालो. आणि तुम्ही काढा त्यावेळेस तुम्ही काय होते मग? लई असं तोंडून हात फिरणारे झाले का? विरोधात काढला तेव्हा क्रांती मोर्चे निघाले, प्रतिमोर्चे कोणी काढले? तुम्हीच काढले. 10 वर्षापूर्वी माधव फॉर्म्युला कोणी आणला? मी आणला का? मी आणला का तो? पाटील जातीवाद तुम्ही करायचा. हा, तुमचे लोक मला कमेंट करणार, याला मारून टाकणार मला. मी जातीवादी का तरी बी? पण या लोकसभा निवडणुकीमध्ये बदल दिसला
की त्यावेळेस नेते किंवा उमेदवार निवडून येण्यासाठी काही स्पेसिफिक नेत्यांच्या घरी जायचे. मी कोणत्याही नेत्याचं नाव घेत नाही. मुंबई, पुणे, इकडे तिकडे जायचे. पण या निवडणुकीमध्ये सगळेच मोठमोठे नेते आंतरवाली सराटीला आले तुमच्यासोबत फोटो काढायला आणि त्याचा प्रोपगंडा करण्यासाठी. हा बदल तुम्ही काय बघता? सर्वसामान्यांची ताकद वाढली, सर्वसामान्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता बदलला. मला तेच करायचं होतं, माझ्या गोरगरिबाला किंमत आली पाहिजे आणि आली. त्याच्या पायात घोटाळायला लागले माझ्या गोरगरीब मराठ्याच्या, माझ्या मराठ्याला किंमत आली, आणखी लय येणार आहे. हा, माझा गोरगरीब मराठा समाज मी कडक धोत्रात बघणार आहे, कडक टोपी घातलेली, कडक निरो घातलेला. हा, मग तेव्हा असा बसणार आहे त्यांच्या पुढे. मला तेव्हा आहेत ना आधी मराठा समाज आता आहेच या बाबा, परिस्थितीत. 3% नाही म्हणत मी तुम्हाला. माझा ज्या मताच्या जोरावर हे मोठे झाले त्यांना म्हणतो. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या मताच्या जोरावर तुम्ही मोठे झालात. तुमच्या अंगावर जी वर्दी चढली, कडक कपड्याची खादी, ती माझ्या गोरगरिबामुळे चढली आणि त्यालाच तुम्ही किंमत ठेवली. त्याला तुम्ही किंमत नाही ठेवली, त्याला किंमत आणायची नाही. गोरगरीब मराठ्यांना माझी किंमत आणायची. विधानसभेसाठी काय रणनीती तयार आहे? हा, मग आता का वर्ग बसणार आम्ही? एवढ्या वेळेस बघतो वाट, मग उपोषण बंद करतो. पण एवढ्यावेळेस ताकदीनं माझी इच्छाची की सरकारनं द्यावं, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या मराठा समाजाला बी नाही जायचं. सरकारने आमच्या भावना ओळखून घ्याव्या. आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्हाला राजकारणच आता आम्हाला त्यात ढकलायचं असं त्याला नाविलाजे. पण मी जीव जाईपर्यंत हे आमरण उपोषण ताकदीनं राजकारण करायचं. जसं तुम्ही सांगताय की आंदोलन करायचं तर अत्यंत कडक करेल, राजकारणात जायची वेळ जर आली तर अत्यंत कडक राजकारण. जो बी समाज येणार 100% त्यांनी काम करायचं, आम्ही 100% करणार. जर तुम्हाला वाटतंय तुमची जात, तुमचा समाज सुधारायचा तर तुम्हाला ताकदीनं उतरावं लागणार. हेच अंतिम त्याचं ध्येय असणार आहे त्या एकीच, की तुम्हाला ताकदीने यावं लागणार आहे. ते तसलं नाही अर्धा इकडं ना अर्धा तिकडं, ते आपल्यापेक्षा चालणार नाही. ते खेळ ताकदीनं यायचं आणि त्याच्यातून जातीवाद बी सगळा मोडून जाईल. बघा, जातीवाद झाला म्हणतात ना, सगळ्या जाती धर्माचं सरकार करायचं, जातीवादच मोडला. सगळ्यांना मोजून सगळ्या जातींना बसवायचं, सगळ्यांना सगळ्या जातीला उपमुख्यमंत्री करायचं, सगळ्यांना बसवायचं, जातीवादच मोडला. जातीवाद झाला म्हणलं ना, जातीवाद सुद्धा मोडून काढायला हेच पट्ट्या असणार आहेत. कधीच जातीवाद या राज्यात देशात दिसणार नाही. सगळ्यांना हक्क द्यायचा, त्याला सगळ्यांना न्याय द्यायचा. मला याचबरोबर आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन करायचं, कोणी निवडून येऊ द्या, कोणी पडू द्या, कोणाची पोस्टर करायचे नाही, कोणाच्या मिरवणुकीत जायचं नाही, कोणाच्या गुलालात बी नाही. आपला आनंद आपल्या आरक्षणाच्या गुलालात आहे. आपल्याला सगळ्यांना ध्येय ठेवायचे, आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं. मग तो कोणत्या पक्षाचा मराठा असो, ते सगळं सोडून द्यायचं. कारण माझा समाज बलाढ्य, विधानसभेसाठी गुलाल ठेवा. माझा मराठा समाज बलाढ्य. इकडे विखुरलेला आहे, काय तिकडे विखुरलेला आहे. आता ते 13-14 तारखेपर्यंत होतं, ठीक आहे. ते पांगला आता पुन्हा जातीसाठी, कारण ते येतात सगळ्या पक्षात राहतात, जातीसाठी येतात. आता पुन्हा सोडून द्यायचं, सगळे एक जीवाने आपल्या जातीसाठी, लेकरासाठी लढायचं. मी पूर्ण बळ, पूर्ण ताकद, जीव सुद्धा पणाला लावल्या मराठा समाजासाठी. ह्या कोणासाठी, ह्या आता कोणी निवडून आलं काय, पडलं काय, कोणाच्या पोस्ट करू नका, कोणाला वाईट बोलू नका, चांगलं नाही. शांतता राहिली पाहिजे, जातीवाद झाला नाही पाहिजे. मराठ्यांनी शांतता राहा. मराठा कधी पण शांत आहे. त्यांनी समोरून आव्हान करायला पाहिजे शांत राहा, पण ते करत नाही. त्याचा अर्थ त्यांना काय करायचं हे राज्याला, गृहमंत्र्याला, प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीला कळतंय. आणि सगळ्या एसपींची महाराष्ट्रातल्या जबाबदारी माझ्या मराठ्यांना हात लागता कामा नये. 4 तारखेला जर काही कुठं निकाल लागला तर माझा मराठा समाज एकदम शांत आहे, त्याला हात लागता अजिबात कामा नये. ही जबाबदारी तुमची. मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत 1 महिनाभर राहा, करू द्या चुका काय करते ती बघू. आपण शांत राहायचं, आपल्याकडून शांततेचं आव्हान आहे. फक्त बघायचं काय करते, कोण काय पोस्ट टाकतं आपल्या विरोधात, काय बोलतंय काय नाही. आपण कुठंही पडला तरी आनंद व्यक्त करायचा नाही, निवडून आला तरी करायचं नाही. ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. निश्चितपणे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अत्यंत मनापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. स्पष्टपणे सरकारला त्यांचा इशारा की ज्या काय त्यांच्या मागण्या सरकारने जे आश्वासन दिलेले त्या 4 तारखेच्या आत जर मंजूर झाल्या तर 4 तारखेला आंदोलन होणार नाही. 4 तारखेचं आंदोलन जर लांबलं आणि सरकारने जर पुन्हा लक्ष नाही दिलं तर 288 जागांवर मराठी उमेदवार उभे राहतील आणि प्रस्थापित राजकारण्यांचा सुपडा साफ होईल, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी. येत्या 4 जूनला देशामध्ये काय होणार आहे याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. कारण देशामध्ये नुकत्याच पार पडलेला लोकसभा मतदानाची